आज मी तुम्हाला घेऊन आलोय शिराळ्यातल्या कुसळेवाडीत, जिथं भक्ती, मेहनत आणि एकतेने एक नवं स्वप्न आकार घेते. कुसळेवाडीचं नाव कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल, पण या छोट्या गावानं दाखवून दिले की विकास हा केवळ पैशांनी होत नाही, तर माणसांच्या एकतेनं आणि जबाबदारीनं होतो. जेव्हा मी कुसळेवाडीत गेलो तेव्हा मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान जोरात चालू होतं. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजोबांपर्यंत सगळी जण स्वच्छता मोहीम राबवत होती. महत्वाचं म्हणजे लेडीज जेंट्स एक जबाबदारी म्हणून काम करत होती. त्या लोकांनी एक रविवार गावासाठी हे ध्येय मानून काम चालू ठेवले. या गावच्या सरपंच कोमल संभाजी मस्कर स्वतः पुढे होत्या. तरुण नेतृत्व नेहमीच गावासाठी काहीतरी करायच्या प्रयत्नात असते. एवढ्या अडचणी येऊन पण सरपंच कोमल मस्कर खूप प्रयत्न करतायत. अरे हो, आता एक गोष्ट सांगायचीच राहिली की तुम्ही म्हणणार आता ही झाडं का तोडायल्यात. गोष्ट अशी आहे की शाळेच्या आवारात झाडांची दाटी जास्त होती. जेवढी झाडं लावलेली ती 20 वर्षापूर्वीची होती, पण ती आता सुकून गेलेली. त्या झाडांच्या दाटीमुळे विषारी सापांचा वावर देखील होता. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा विचार करूनच हा निर्णय घेतलेला. हो, आता त्या जागेवर नवीन फुलांची झाडं लावणार आहेत. तर नवरात्रीत जुनं साफ करून नवीन सजावट करतात ना, त्याचप्रमाणे गाव देखील नव्या सौंदर्यासाठी हे बदल करते. लोकांच्या सपोर्टमुळे सरपंच कोमल मस्कर यांनी मातीतली माणसं जोडलेली आहेत. गावच्या परंपरा जपत तिला आधुनिकतेची जोड देऊन गाव नुसतं स्वच्छ नाही तर विचारांनी देखील समृद्ध केले. गावात ग्रामसभा घेऊन लोकांसमोर प्रत्येक प्रश्नावर निर्णय देखील घेतला जातो. त्यातल्या भरपूर गावांनी यांच्याकडून शिकण्यासारखं काम यांनी केले. प्रत्येक गावाला सरपंच कोमल मस्कर यांच्यासारखा सरपंच लाभला पाहिजे. मग चला तर ग्रामपंचायत कुसळेवाडी कशा प्रकारे काम करते बघायचं असेल तर त्यांच्या या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.